नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते. जानकी सारंग ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये येतात. जानकी लताला म्हणते, आई हे काय करत होतीस तू? स्वतःची किडनी विकून आम्हाला पैसा पुरवणार होतीस का? अगं आई, तुला असं कसं वाटू शकतो? तू जे हे पैसे मिळवशील किडनी विकून, त्यातून मला सुख मिळेल. लता म्हणते, जानकी कारण दुःख सुद्धा तुला मीच दिलंय ना. तुझ्या आयुष्याची मीच माती केलीये ग. मला माहितीये ना, माझ्याशिवाय तू जास्त सुखात होतीस. अगं मरण्याआधी तुझ्यासाठी काहीतरी छोटस करून जावं असं मला वाटलं. तुझ्या भल्याची एखादी गोष्ट करावी असं मला वाटलं. आणि जानकी, माझ्यामुळे तुझ्या घरात प्रॉब्लेम झालाय हे मला दिसत नाहीये का? मला कळत नाहीये का? आणि माझ्यामुळे एवढं सगळं झालं असताना माझ्या मेलीची जरा तरी मदत होईल म्हणून मी हे सगळं काही केलं. जानकी म्हणते, आई मदत मदत म्हणून तू असा व्यवहार करणार होतीस? स्वतःच्या आयुष्याचा सौदा करून तू मला पैसे मिळवून देणार होतीस? लता म्हणते, जानकी मला जी वाट दिसली ना तीच मी निवडली. अगं या वयामध्ये लेकीच्या आयुष्यात संकट बघायचं असतं का? तुझी फरफट होताना मी बघू का? ऋषिकेश म्हणतो, यावरती हा उपाय नाही होऊ शकत काकू. लता म्हणते, ते काही काच ना, पण माझ्या उपायाने तुमच्या संकटाला कायमचा पूर्णविराम मिळाला असता. आणि तसंही माझ्या आयुष्यामध्ये तुमचं काय राहिलंय ग जानकी? आणि मी जगून तरी काय करू? जानकी, मी किडनी दान केली ना की तुला जे काही पैसे मिळतील ना त्यामुळे तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि जावई बापू, तुम्हाला नवीन काम सुरू करता येईल. ऋषिकेश म्हणतो, या असल्या पैशाने मला काम नाही सुरू करायचंय. ती कोणाची का आई असे ना, माझी किंवा जानकीची, मला हे असं सगळं नकोय. जानकी म्हणते, आई बस आता, आताच्या आता तो आमच्या सोबत यायचंय. आई चल आमच्या सोबत घरी. आई इतक्या वर्षांनी तुम्हाला भेटलीस तू. एकदा नाही तर दोनदा माझ्यापासून वेगळी झालीयस, पण मी तिसऱ्यांदा असं काहीच होऊ देणार नाही. एक क्षणही मी माझ्या डोळ्यापासून तुला लांब होऊ देणार नाही. आई एक वेळेस गरिबी सहन होईल, पण आपल्या माणसांचं आपल्यापासून दूर होणं मला सहन होणार नाही आता. आई तुला माझी शपथ आहे, चल तू आता माझ्यासोबत घरी. सगळे लताला रिक्वेस्ट करतात आणि लता त्या सगळ्यांसोबत घरी जाते. तर इकडे माया गोराऊन वरती येते आणि त्या माणसाच्या जोरात कानाखाली मारते. ती त्याला म्हणते, काय गरज होती तुला माझ्या मदतीला येण्याची? मी पडले होते ना, माझं मी सावरलं असतं स्वतःला. तो माणूस म्हणतो, मॅडम अहो तुम्ही पडला होता, तुम्हाला लागलं होतं म्हणून मी आलो होतो ना मदत करायला. माया म्हणते, अरे तुझ्या त्या मदतीमुळे माझ्या सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेल्यात. त्या ऐश्वर्याला सगळं काही कळलंय. आपण रंगे हात पकडलो गेलोय. तिच्याकडे आपले फोटो आहेत आणि हे सगळं काही तुझ्यामुळे झाले. तू जर अक्कल घाण ठेवली नसतीस ना, तर त्या ऐश्वर्याने मला मास दाखवण्याची आज हिंमत केली नसती. तो माणूस म्हणतो, पण मॅडम अहो ती त्या वेळेला कशी काय आली तिथे? माया म्हणते, ती कशी का आली असे ना, पण तू विसरलायस का? बॉसने आपल्याला काय सांगितलंय? कुणालाही आपल्याबद्दल शंका येता कामा नये असं आपण काम करायचे. हे सांगितलं होतं ना, का विसरलायस तू? पण आता तू काय केलं हे बॉसला समजल्यावरती ते काय करतील? कळतंय ना? तो माणूस म्हणतो, मॅडम अहो माफ करा, हे बॉसला कळू देऊ नका तुम्ही. जर बॉसला कळलं ना तर ते माझा जीव घेतील. माया म्हणते, तुझ्या जीवाची पर्वा तू त्याच दिवशी करायला हवी होती. तो माणूस म्हणतो, मॅडम अहो मला नव्हतं माहिती हे असं सगळं होईल. आणि ती ऐश्वर्या फोटो काढेल आपले. मॅडम यावेळेस प्लीज मला माफ करा, मी पुढच्या वेळेस असं काहीच होऊ देणार नाही. माया म्हणते, तू होऊ देणार नाही तर हे सगळं मीच होऊ देणार नाही. आता पुढचे काही दिवस तू गायब व्हायचं इथून. तू चुकून जरी मला दिसलास ना तर या जगातून तुला मी गायब करून टाकेन. तो माणूस म्हणतो, मॅडम तुम्ही सांगाल ना तेव्हाच मी बाहेर पडेन. माया त्याला जायला सांगते आणि तो माणूस तिथून निघून जातो. तो माणूस गेल्यानंतर माया मनात विचार करते आणि मनात म्हणते, याला तर मी जायला सांगितलंय, पण हा गायब होऊन प्रश्न सुटणार नाहीये. पण त्या ऐश्वर्याचा प्रश्न कसा काय सोडू मी? आता काहीही झालं तरी आज रात्री त्या ऐश्वर्याला सगळं सत्य सांगावंच लागणार मला.
माया ऐश्वर्याचा विचार करते आणि तिथून निघते. तर इकडे जानकी लताला घेऊन घरी येते. सगळे विचारतात, तुझी आई नेमकी कुठे गेली होती? तेव्हा ऋषिकेश सगळं काही खरं सांगतो. लता कुठे गेली होती, कशासाठी गेली होती हे सगळं काही सांगतो. सुमित्रा म्हणते, लता ताई, यापुढे कोणताही असा विचार करायचा नाहीये आणि असा वेडेपणा अजिबात करायचा नाहीये. आणि आतापर्यंत तुमच्यासोबत जे काही झालंय ना, ते मनातून सगळं काही काढून टाका. लता सारखं स्वतःला दोष देत असते. आजी म्हणतात, हे तू अगदी खरं बोलतेस. तुझ्यामुळे रणदेवी कुटुंब रस्त्यावरती आले आणि या घराचं फार वाटोळ झाले ते फक्त तुझ्यामुळे लता. आजी पुन्हा लताला खूप बोलत असतात. सगळ्या आजींना गप्प बसायला सांगतात. तर जानकी रूम मध्ये लताला आराम करण्यासाठी पाठवते. नाना विचारतात, जानकी अगं लता ताईंनी असा विचार का केला असेल? जानकी म्हणते, कुणाचं तरी बोलणं मनाला लागलं असेल आणि त्यामुळे तिने हा विचार केला असेल. आजी म्हणतात, जानकी तू माझ्याबद्दल बोलतेस ना? सगळ्या आजींना खूप टोमणे मारत असतात. आजी सुमित्राला म्हणतात, सुमित्रा बघतेस ना, तुझी मुलं माझ्यासोबत आधी असं वागत नव्हती आणि आता असं वागायला लागले. हे कुणामुळे? तर त्या लतामुळे. या सगळ्यांनी मला चुकीचं ठरवून टाकले. मला या घरात काडीची सुद्धा किंमत नाहीये. जेव्हापासून या जानकीची आई आली ना, तेव्हापासून यांनी सगळ्यांनी मला कचऱ्यात फेकले. आजी सुमित्राचे कान भरण्याचे प्रयत्न करतात. ते सगळ्यांसमोर सुमित्राला म्हणतात, सुमित्रा अगं बघतेस ना तू, अगं हे सगळं काही हिचं कारस्थान आहे. या जानकीने त्या माणसाला खरे पेपर देऊन टाकले, तिच्या आईला सोडावून आणलं आणि आता सगळ्या दुसऱ्यांवरती नावं ढकलते. आजी पुन्हा जानकी आणि जानकीच्या आईला दोष देतात. नाना ओरडतात आणि नाना म्हणतात, बस करा सासूबाई, आता बस झाले हे सगळं, बंद करा आता हे सगळं काही. या सगळ्यातून मार्ग कसा काढता येईल ना याचा विचार करा जरा. सुमित्रा म्हणते, हे सगळं काही आपल्याला तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत आपल्याला कळत नाही हिच्या भूतकाळात काय घडलं होतं. सुमित्रा जानकीला विचारते, जानकी तुझ्या भूतकाळात नेमकं घडलं तरी काय? अगं तू सांगणार होतीस ना सगळं. ऋषिकेश विचारतो, नेमकं झालं तरी काय? सुमित्रा म्हणते, ऋषिकेश मी जानकींना घेऊन वामन भटजींकडे गेले होते. त्यांनी पत्रिका बघितली, हात बघितला आणि विचारलं की तुझ्या भूतकाळात काही झालं होतं का? तेव्हा ही म्हणाली की तू परत आलाय. जानकी नेमकं तू कुणाबद्दल बोलत होतीस? जानकी तिच्या भूतकाळाबद्दल सगळं काही सांगणार असते. ऋषिकेश ओरडतो आणि ऋषिकेश म्हणतो, जानकी काहीच गरज नाहीये तुझ्या भूतकाळाबद्दल बोलायची. मुळात माझा या सगळ्या गोष्टींवरती विश्वासच नाहीये. आणि जानकी तू त्या भटजींकडे गेली होतीस ना, ते मला अजिबात पटलेलं नाहीये. ऋषिकेश रागावूनच तिथून निघून जातो. तर इकडे ऐश्वर्या मायेची वाट बघत असते. सयाजी म्हणतो, अगं ऐश्वर्या तू मायेची अजूनही वाट बघत असतेस, तिची आस लावून बसलीयस. अगं ती येईल हे कशावरून? आणि जरी ती भेटायला आली ना तरी तुला खरंच सांगेल हे कशावरून ग? तिने तुला खरं काही सांगितलं नाही तर काय करशील? अगं ज्या अर्थी तिने तुझ्याकडे आज रात्रीची वेळ मागून घेतली ना, त्या अर्थी ती दुसरा कोणता तरी पर्याय शोधत असेल. ऐश्वर्या म्हणते, डॅडा ती माझ्या विरोधात जाणारच नाही, ती रिस्क घेणारच नाही, हे तिला चांगलंच माहितीये. तिचं एवढं मोठं नाटक मी जानकी आणि तिच्या घरच्यांसमोर आणलं ना तर तिचं भांड फुटेल आणि त्यासाठी तिला मला खरं सांगावंच लागणार. सयाजी विचारतो, पण त्या महात्म्यांची माहिती काढून तुझा काय फायदा होणार आहे? ऐश्वर्या म्हणते, डॅडा अहो तुम्हाला कसं कळत नाहीये, जी व्यक्ती स्वतःची ओळख लपवून जानकीला त्रास देण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ शकते, माझ्याशी काही संबंध नसताना माझी मदत करू शकते, त्या व्यक्तीच्या मनात जानकीबद्दल किती राग असेल याचा विचार करा. मी जो त्रास देते ना जानकीला तो फक्त उघड उघड आहे, पण तो मार्क्समॅन लपून वार करतोय आणि हा जास्त कठोर आहे. आज काही झालं तरी जानकीचा इतिहास मला जाणून घ्यायचाच आहे. तर इकडे सुमित्रा जानकीच्या भूतकाळाचा विचार करत असते. जानकी तिथे येते. सुमित्रा म्हणते, जानकी तू त्याच माणसाचा विचार करत होतीस का जो तुमच्या लग्नाच्या वेळेला? जानकी म्हणते, मला पण पूर्ण खात्री नाहीये, पण मला असं वाटतंय की हो तोच माणूस असेल. पण आतापर्यंत आई आमच्या आयुष्यात जे काही झालंय ना
त्या सगळ्याची उजळणी करायला हवी, म्हणजे हा मास्कमॅन कोण असेल ना ते तरी कळेल आम्हाला. जानकी ऋषिकेश सोबत बोलायला जाते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय, माया ऐश्वर्याला भेटायला रात्री तिच्याकडे येते. ऐश्वर्या म्हणते, अरे वा माया, आलीस तू. चल आता आलीस ना, मग मला पटकन जानकीचा भूतकाळ सांग. जानकी आणि तो मास्कमॅन यांचा काय संबंध आहे ना, तो मला पटकन सांग. तर इकडे जानकी ऋषिकेश बोलत असतात आणि अवंतिका तिथे येते. अवंतिका म्हणते, जर तुमच्या भूतकाळाचा शोध घ्यायचा असेल ना, तर तुम्ही दोघं आम्हाला खरं खरं सांगा. त्यावेळेस नेमकं काय आणि कसं घडलं होतं ते. माया ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, मी तुला सगळं काही खरं खरं सांगते. पण हो, कदाचित असं सुद्धा होईल की मी तुला खरं सांगितल्यानंतर तूच माझ्या मदतीला धावून येशील, तूच समोरून येशील आणि मला मदत करशील. माया जानकीचा भूतकाळ सांगायला लागते. तर इकडे जानकी ऋषिकेश सुद्धा त्यांच्या भूतकाळाबद्दल बोलत असतात. आता जानकीचा भूतकाळ नेमका कसा आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.